शकला मी नाही. मग एवढं घाबरायला काय? भूताटकीच्या कथा वाचतोय. भूताटकी? हो. समाजातल्या वेगवेगळ्या थरातल्या लोकांनी आपले भूसृष्टीचे अनुभव सांगितले. एक एक कथा वाचताना जीवाचा थरकाप होतो, मती कुंठित होते. तुमचा विश्वास आहे या गोष्टीवर? इंग्लंडमध्ये गेली 100 वर्षे याचं संशोधन चाललंय. भूत क्लब नावाचा क्लबही स्थापन झालाय. भूत क्लब? हो. माणूस आपल्या टिचबट ज्ञानानं जगाचं कोरं सोडून पाहतोय, पण या भूसृष्टीचा त्याला अजून थांग लागला नाही. त्याचा मेंदू बधीर होतो, मती कुंठित होते. आता हीच वाहन. अरे तू नाही, बाईला पाठवून दे. का आम्ही नाही चालणार? बाई तुम्हालाच बोलू मला? होय. अगं 10ची नव 100ची नोट आई. 100ची? जास्त करू नको. आपल्या पैशात फुकते मी. तमाशा म्हणतात का काय? तिला हाताला हात लावलेला खपत नाही. तमाशात कशाला नसते? अरे पडदा लावून घरात बसू की तिला. सरकार खरं सांगू तुम्हाला, हे 4 लोकात असंच बुजायचं. जरा घसट होती आणि मग बघा असं. आणि सरकार जरा हात दिला ठेवा म्हणजे झालं. मग अशी काय हँडबिल मोहर केलं? चांगली 100ची नोट आहे, पक्के नीट पारखून. सरकार तुम्ही असं करा, उद्या तमाशाला या, बघूया कशी हाताला हात देत नाही. या तुम्ही. कुठल्याही रस्त्यावर दारू ठीक मागे थिंडी असतील. तुला आसरा दिला, नाका गायला शिकवलं, हे या पैसे. मग काय? नाही त्याच्या हातात हात देऊ? का झडला असता का हाताला डाग लागला असता तुझ्या? आपल्या माकडाबरोबर चेष्टा मस्करी करून पोट भरण्यापेक्षा पोटात काटे भरलेलं काय वाईट? मग तुला पाळल्या कशाला? अशी भाड खाऊन पोट भरण्यासाठी? मला बोट शिकवायला लागलीस काय? थांब, आता तुला जितकीच शेवट नाही. हे बघ, तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलंच पाहिजे. नाही सर, माझ्याशी देगाला करशील तर परिणाम चांगला होणार नाही, सांगून ठेवतो. अगं 500 रुपयाची. असं म्हणजे अजून तुझा नक्षा उतरला नाही म्हण की. बळीराम, रूपा, अगं दिसतंय का नाही तुला? का डोळं फुटल्या? खूप चालवल्या का तिथंच काय उभी राहिली? बरं. श्रीराम, अरे काय चालला यो खेळ? आमचा अपमान. अरे 56 पुरी कोलीलच आम्ही. सरकार आज पुन्हा तिच्या अंगात आल्यागत झालं. अंगात का हाडळ बिडळ आहे का काय ती? सरकार तुम्ही काय राग मानू नका. मी बरोबर तिला बसलीवर आणते. तुम्ही रातचं घ्या. आमचे काय आहे असं आहे. काहीतरी बघ, शिकारासाठी मचान बनवा मी तयार असायचं आणि शिकार जायची निसटून. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला शिकार मिळाली म्हणजे झालं ना. हा, हे घ्या बचत. बचत? अरे चेअरमन उतळल्यावर पैसे उतरतो तिच्यावरती. नक्की. काय बळे, आता तरी भय म्हणाल का नाही? आता तिचा बा म्हणाल. काय सांगितलं आम्ही? अरे चिरमुरा सारखं पैसे उतरतो तिच्यावर म्हणून. बाकी काय म्हण, तुझी पोरगी म्हणजे एकदम नंबरी माल आहे. सरकार ती माझी पोरगी कुठली? म्हणजे अशीच लहानपणी जत्रेतनं उचलून आणली ती तिला. असं सरकार, आमच्या टांगीचाळीत आम्ही अशीच नाणी पाहतो. आहे का नाही बंदा रुपया? सरकार घ्या. सरकार जावा, एकलीच असं
भुजंगराव म्हणतात मला. मग इथं कशाला आला होता? हिरड करायला? हिरड? हिरड नाही, देणे वसूल करायला आलोय. हा. पळून जातेस काय? तुझ्या बाला वटाभर पैसे मोडत मी. मला भीती खालतीस काय? आता कुठं जाशील? बघा भुजंगराव, आता एक पाऊल जरी पुढे येशील तर ह्या पाण्यात उडी टाकून जीव देईन मी. अरे वा, धमकी देत असते मला. बघतच कुठं जातेस ती. थंडीचा नुसता कडाका पडलाय, कडाका. थंडीच्या सासू घेणे अगोदर. हे सासूच्या सासू अशी तशी नाही. घराचा नुसता टायर आणलाय, टायर. कशा आहे सासू? आईला जंक्शनच आहे बरं काही. टाक टाक जंक्शन. बरोबर. कोण रे? घ्या काय सोड म्हणते? सोड म्हणते ना. बसतीस कुठे? आधी सासू घेऊन ये. सासू? सासू. अरे चल. हे इथं बसायचं तर प्रत्येकानं आपापली सासू आणून बसायचं. होय होय का? आता माझी सासू मरून झाली 5 वर्ष. कुठं आणून सासू आता? हे ते काय चालत नाही. आधीवर सासू घेऊन ये. ए, तुम्ही सगळ्यांनी सासू आणल्या काय म्हणतो? तू आणली काय? आणि तू रे आणली? तुम्ही आणली. असं करा, तुमच्या सगळ्यांच्या सासूर आमचं घ्या की सपादून. अरे एक माणूस सपादून जात नाही काय द्यायला का? बस राहू दे. ते आपलं बाळीश तर सध्या कुठे गेला? तुला ठाऊन आहे? गेलं काय म्हणा? अरे तसं नव. आज 3 दिवस झाले त्याला ताप आलाय, थंडीचा. ते कशाने? आता सांगायला. अरे बिरुबाच्या माळावरती पडका वाडा नाही का? मला वाटतं परवाच्या रात्रीच नाही का? होय, परवा रात्रीच घे. आपला तर सजा आहे ना, ती गेला तर बाजारला. मला वाटतं त्याला याला रात झाली. आणि तो आपला फडका वाडा आहे ना, आणि ते वडाप झाड येते त्याच्या गुंड्यातून आवाज येत होता. येऊ का? एकदम थबाकला. आणि बघतो तर एक पांढरी पातळी दिसलेली बाई आणि असं चार सोडलेली म्हणत होती, येऊ का? आणि रे सध्या एकदम घाबरला. सध्या भर बाई माग, सध्या भर बाई माग. आणि सध्याने जे एकदम ठुम ठोकली
ते घरच गाठलं तेव्हापासून त्याला थंडी ताप भरला एकदम बंडल. काय अडाणी नाही का वळकीचं फुल तुडकील लावायचं, ताप आला असेल फुलूचा. काय रे काय अरे त्याला बाई दिसली ते खोट आणि येऊ का म्हणाली ते बी खोट. कुठं नाही तर काय लगा उगीच काहीतरी काय सांगायचं. आता मी बाईच्या ना 20 वर्षाच्या माळावून येतून जातो, आम्हाला नाही कुठं दिसते ती उगीच काहीतरी. आणि खरं सांगू, समजा मला दिसतील, मला म्हणली येऊ का, खुशाल काकुटीला दुखते धरके मारले असतील, घरी घेऊन आला, तू कुठं बिघडतोय झालं. ए भादर माहित आहे आईला बेडकाला भिणारा तू लागलास का पुशाची माराय. नाजा मग आजच्या काकणाला असता कशाला काय ते अनायसाचा अंशाच आहे. पडका वाडा नाही का तिथल्या त्या वडाच्या झाडाखाली खेळा मारून येतोस का. हे खेळावाल्या काय समज तुम्हाला, काय समजतं रे मला यायला. हे समजा मी मारून आलो, काय पैसे लावशील तू बोल. अरे बाटली देऊ बाटली. इंग्लिश लगी इंग्लिश तर इंग्लिश नाही नक्की. हे बघा तुम्ही सगळे जामीन आहे, नक्की ठरलं. आणा वाटली आधीच. अरे मग आता खेळा मारून आल्या का तसं समजायचं जागरी बा. समजा अरे समजा काय नुसतं समजून चालायचं नाही, पैशाची गोष्ट आहे ही. आधी करून दावा आणि मग बाटली. अरे पैसे जिंकले असं म्हणून समजा. काय कोणाने समजत का. समजा काय निघालो की तुम्ही काय समजताय. चला यार तू खेळा निघ, तुम्ही हलायचं नाही. नाही मदत करू इथंच ये. थंडी ताप इथंच करू द्या घराकडे नको. अरे सोड, माझा चॅलेंज आहे आता. ती मला नुसतं म्हणू दे येऊ का, तशी काकुटेला मानतो तुम्ही त्याला उभी करतो. बोला मग हलायचं नाही. बिलकुल हलायचं नाही. जय बजरंग बली. बोल बोल काली काली महाकाली तोड दे दुश्मन की नदी. बोल शिरपती पैलवान काय चाललंय, का हाल करायला लागलाय त्याचे. आणि भैर ना घ्या तुला काय हक्कल बिक्कल जगात धोत्रात खेळा मारलात आणि भूत भूत म्हणून गावात बोंबले सुटलायस होय. आणि काय हो भीमाबाई, नाही नवरा म्हणून एखाद्या वेळेला तुमच्यावर हात टाकला असेल येणं म्हणून असं उक्त काढायचं. काय बोलताय. थंडीत आपण हांतरून धरलं कायच्या बाईत पडायला लागलं, मग उपाय नका कराय म्हणून असला अगोरी उपाय. काय वळतायस. बोल सगळे बोल नाही तर तुला काय बोल. का बातकी का बनवायला लागलायस. आली बघा आली बघा. आता बघा हे असं करतात. मग थपाटं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. तुम्ही आधी तोंड बंद करा बघू. आली काय कोण आली. अगदी गोळी पाहन बाई ऑर्डर फ्लॅट पाताळले असलेले डोळ्याच्या कवड्या धरले ओढाच्या झाडाखाली उभी माझा धोता दुरीच्या ती येऊ का. नको 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 मुस्कान बरोबर आहे बरोबर आहे. वडा खायची हाड हो पैलवान हो बाजूला ती कुस्ती नव्ह. तुम्हाला काय करतं भुता घेतात. हो फुतवाले पास करा घेता सोंग तुला सोंग वाटतंय. वडा खायची हाड हाई
केलेला माणूस सुटत राही. गोळ्या बाबड्या लोकांनी अशी भीती घालता पुरं करा किंवा भोंदूपणा. मला भोंदू म्हणतोस? एखाद दिवशी तुझ्या मागा हागा लागल तेव्हा सांगतो तुला. बरोबर समजलं. उठ आता. सर मग येते आमोशाला जाऊन धावतोस का तिथं? नुसतं जाऊन नाही खेळा ठोकून येतो आणि पाहिजे तर रातभर जाऊन मुक्काम ठोकून बसू का तिथे. अरे दा बोलणं सोपं आहे पण स्वतःवर घेतलं की माझं पाय धरले येत्या. तसा पाय धरण्यापैकी मी नवा. मग येते आमोशाला एक खेळ ठोकून नाही तुला झपाटलं तर एका अंगाची मिशी उतरून ठेवी. अरे येते आमुशाला कशाला? उद्याच मी शिवतर. आज दीपक आमुषा आहे. आजच जाऊन खेळा ठोकून येतो आणि नाही आलो तर तुझ्या ढेंग खाल्लं जाईन. अरे बघ काय तूच बघायला हजर राहा. नाग्या वस्त्रा पाजून ठेव मी शिवतरायला. अरे ठरलं. अरे ठरलं की मंडळी ठरलं बरं का तुम्ही हजर राहायचा. हा
बोलते कोण आहेस तू? मी बाई तू का बोलायला तोंड नाही? काय सांगू? म्हणजे अगं तू कोण, कुठली, तिथं का आलीस? इथं आसऱ्याला. आसऱ्याला म्हणजे? होय, मला एकटीला बघून माझ्या माग 4 गुंड लागले. आसरा दिसला म्हणून मी इथं आले, पण इथं बी त्यांनी माझा पाठलाग दिला. एकट्यात तुमची चाहूल लागली आणि ती पळून गेली. सर खरं सांगतेस तू? वय हे बघ, मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? नाव काय तुझं? नाव रूपवती. गाव कोणचं? मला गावच नाही तर नाव काय सांगणार? असं कसं होईल? कोणतं ना कोणतं गाव असलंच पाहिजे. सांग कुठल्या गावची तू, आणि इथं अशी एकटी का? सांगितलं ना काय म्हणून. एकटी? वय, एकटी. ना कुणाचा आसरा ना आधार. मग आता जाणार आहेस कुठं? कुठं जाऊ? तेच विचारतोय मी. जिथवर जाणार असेल तिथवर पोहोचतो की? पोचवणार, तर कुठं? ना घर ना दार, ना गाव ना ठिकाणा. कुठं जाणार मी? शिल्पा, ए शिल्पा, ए शिल्पतराव, तो ड्रायव्हर. तू आणि कशाला इतिहास कुणी बघितलं म्हणजे? शिल्पा, ए शिल्पा, ए शिल्पा. मला बघायला होईल. अरे आम्हाला वाटलं नागेच झालं. होय, उशीर झाला म्हणून म्हणतो बघा. मारला का खेळा? हा मग सोडतो काय? चला की धावतो. अरे बाई बी दिसली काय? एवढा मोठा पैलवानगडी बघा दिवस काय केला? काय झालं? जिंकली का पैस? मारला का खेळा? मग खेळा ठोकूनच इकडे आल्या. शिरपतरावांनीच पैसे जिंकली. काय नाग्या, झाली का खात्री? आणि होय भीमाबाई, कुठे आहे तुमचा ते मांत्रिक? नाग्या, सकाळी उठल्या त्याची मिशी उतरायला सुरू नगस. आता फार मुंडानच करायचं त्याच्यानी. खरं सांगा शिरपतराव, काय तुम्हाला तिथं बाई दिसली नाही? सांगायला अरे दिसली असली तर सोडलं असतं का? चांगला पैलवानगडी बघून मागा लागली असती. काय शिरपतराव? बर नाग्या, जाऊ का आता? नाही म्हणजे आधीच टाइम झालाय. दादा वहिनी घरी वाट बघत असतील आणि सकाळी उठायचंय मेहनतीला. जा चला चला. होय हो, तुम्हाच कशी बाई दिसली तिथं? आता कशी दिसली? तुला काय सांगायचं? निमित्त तुला तेवढं पाहिजे बघ. दार लावून झोप. उठ. माझा जीव घाबरला. तू तू इथं कशी? मी तुमच्या मागोमाग चालले होते. मागोमाग? होय, पण इथं कुठं? मग मी जाऊ तरी कुठे? ते आता मी काय सांगू तुला? तू आधी इथनं जा बघ. जा म्हणतोय ना. लोकांनी असं बघितलं म्हणजे काय म्हणते? गावचा पैलवान आहे मी, त्यातली कुस्ती आणि जवळ आली. असं बघितलं म्हणजे काय तरा होईल माझी? हे बघ, पुन्हा माझ्या मागणं येऊ नका. काय सांगतोय? हा आता हाय का माझ्या मागे लागला? तुला जा म्हणून सांगितलं. कुठे जाऊ? म्हटलं मला काय चालतेस? हे बघ आता लय झालं. तुला शेवट सांगतो, पुन्हा माझ्या मागे येशील तर याद राख.
वहिने ए वहिने वहिने जागच आहे माझं. हा हळू आणि ठेवू काय भाऊजी? हे कसलं येणं म्हणायचं तुमचं? आवत म्हणायची नाही, पुन्हा म्हणायची नाही. आणि इतकी रात कुठं होता का तुम्ही? हे जरा बसलो तर बोलत. कोण शिल्पाकार? अरे काय म्हणायचं तरी काय आहे? कुठे होता शिल्पाकार? तालमीच्या कट्ट्यावर बसलो होतो. अरे कुस्ती जवळ आली या, जागरण करून जीवाची खराबी करायची होय? नाही कुस्तीच. बरोबर झोपा आता. लगेच झोपायला लागला सवय. आणि दूध वाट बघते ना. परत आलीस? मला तुम्हाला काही सांगायचं. हळू. काय म्हणतेस? चला माझ्या बरोबर. कुठं? तुम्ही नुसतं माझ्या मागणीला चला. घाबरू नका, कोणीही बघणार नाही. हेच ते ठिकाण. कसलं? तेच तर सांगायचं. या या या. या ना. या. हेच ती जागा. आठवते तुम्हाला? इथंच आपल्या गाठी भेटी होत होत्या. आपण एकमेकाला चोरून भेटत होतो. पण कसं कुणास ठाऊक एक दिवस घरच्या लोकांना सुगावा लागला. आपण दोघं साऱ्या जगाला विसरून एकमेकाच्या मिठीत गुंग झालो होतो. इतक्यात आई आली. तिनं आपल्याला बघितलं आणि आपल्या गाठी भेटी पण झाल्या. दिवसभर मला अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवला.
आई देखील रात्री माझ्या अंगावर हात ठेवून झोपू लागले. माझ्यावर कुणाचाच विश्वास बसला. त्यांना वाटलं मी पळून जाईन. आणि एक दिवस त्यांनी माझ्या मनाविरुद्ध माझं लगीन ठरवलं. माझ्या मनाचा कोंडमारा झाला. मी तुमच्याशिवाय जगू शकत नव्हते. माझ्या मैत्रिणीकडून मी तुम्हाला निरोप लिखून पाठवला. पर तुम्ही आलात. मी तुमची खूप खूप वाट पाहिली. अखेर लग्न एका दिवसावर येऊन ठेपलं. मला काही सुचना. लग्नाच्या आदल्या रात्री आई माझ्या जवळ झोपली होती. रातचं मध्यानीला माझ्या अंगावरचा आईचा हात मी हळूच बाजूला केला. मनाला बांधून घालणारे सारे मायेचे पाश मी तोडून टाकले आणि तिरासारखी इथून पळत सुटले. अशी अशी रूपा! शिल्पा! शिल्पा! ए पोरा, अरे काय असं नका भाऊजी. काय? अरे बरोबर नाही काय काही झालं ना मग माझं? काय सपान पडलं तू? अरे पण कसलं सपान? बघितलं का? आमुष्या म्हणत नाहीत, काय म्हणत नाहीत, नको तिथं जात्यात. मग असं गुण राहणारच की. आता तुझं पुराण राहू दे. नुसतं सपान पडलं त्याला काय होतंय? पुरा सोबत पाण पुरं पाण. येऊ का? येऊ का? येऊ का? कोण? येऊ का? तू आहे? भाऊजी असं दार उघडून काय बघतासा? काय नाही. काय नाही? मग आज असं का करायला लागला सर? झोपच लागणार झाले. तसं काय नाही. तसं काही नाही. मग दार नीट लावा आणि पडा बघू. काय म्हणाले असते? अजून झोपले? भाऊजी, अहो भाऊजी, अहो उठा की. अहो उजाडलं ना? उठा की. उजाडलं? उजाडलं? अहो दिस कासरावर वर आला आणि उजाडलं. आणि भाई आज पहाटे तालमीच बी केला नाहीसा. का बरं? आणि आज मोठची पाळी ती बी विसरलासा. रातचं काय एवढं चाललं होतं? काय नाही. कुठं काय? कुठं काय? अहो सारखं दार उघडून आत बाहेर काय चाललं होतं? ते हेच की अगं झोपच चालल्या झाली. तरी ह्याचने मी 1000दा सांगितलं काय की आता पुरं झालं ही कुस्ती. हे कुस्तीने काय केलंय? काय केलंय? अजून काही उठला नाही? बघा की अजून झोपून राहिल्या ती. आता ते काय बघतीस? काचाचा पराक्रम आहे. काय? काल अमुष्याचा कुठचा खेळा मारून आलाय म्हणून. भाऊजी भाऊजी का उंदीर खाऊजी अंगात ताकद येऊन माणसाला काय वाटेल ते करायचं. त्याला काय शांतपणा म्हणत्या? मग बरोबरच आहे. काल रातचं एकसारखं दचकून उठत होतं. त्याचा उलगडा झाला की. वय हे बघा दही भात मीठ मिरची काय उठून टाकायचं असेल तर सांगतो उठून टाका. मला तुझी शब्द होय का? सगळ्या काही सारख्या नसतात. प्रतिष्ठाकडे आम्ही राजगंड लागून गेलोय. अहो भाऊजी आम्ही दावणीच्या म्हशीची बी दृष्ट काढतो. पोरा खरं आहे तिचं. अरे बेन तिचं शरीर आहे. काय रे आता आम्हीच गेलो नाहीस? हे रातचं जागरण झालं होतं. उठाय उशीर झाला. रातचं जागरण उठाय उशीर झाला. उठा उठा चूल भरा. दूध वाट बघते. उठा उठा आता उठा. उशीर झालाय. शिव्या खायला काय मग? तू अजून गेली नाही? कुठे जाऊ? म्हणजे रात तर इथंच उभे राहिलेस का काय? मग कुठे राहू? आता ती मी काय सांगू? हे जा तुम्ही. आणि कुणी बघितलं म्हणजे पाहिजे चले बाबा. चला आपण घालून
पुन्हा उगवलीच काय बाई आहेस का कोण आहेस कोणी बघितलं म्हणजे निष्कारणे आमच्या नावानं बोंब अहो शिरपतराव हा ए कोण आलं वाटतं चल बघू चल लवकर बघू काय शिरपतराव काय नाही तर बाई दिसण्याचं झालो बाई हा इथं तुला काहीतरी भास झाला असं काय सांगता राव वाटणं जाताना मी स्वतः पाहिले तुम्ही सांगताय बाग मला नवालच वाटली तू कोणाची बोलायला आली खरं सांगा रे काय आजकाल असं काय व्हायला लागलंय तुला म्हणजे नाही त्या दिवशी खेळा मारताना तुला तिथं बाई दिसली आज हिथं दिसली काय कोणी झपाटले का काय असं म्हणताय मग सांभाळून राहा घरी जाते हा काय विचार काय तुझा मला तर तुझं कोडच सुटणच झालंय बघ अगं तुला 10दा सांगितलं कोणीतरी बघितलं 10 आला का काय रे इकडे चल चल अगोदर चल चल बच्च्यामुळे करणार आहे तू आमचा आम्ही जाऊ नका असं अरे थांब थांब कुठून भाऊ नका अरे तुझ्या बहिणीला कांद्याची जाई पाहिजे होती काढ काढ मी आणतो अरे मी आणतो काय त्या नानीच्या कोपऱ्यात बोचकं कसं ठेवलं बोचक वय कुठं आता नानीच्या कोपऱ्यात र हा ते वय ते उसाला पेंड आणली ती बांधून ठेवले कुठे चांगल्या पोत्यात बांधशील का पात्रात पांढऱ्या पाच नाही ते हाताला लागलं ते त्यातच बरं बरं भाऊजी असं का काय झालं काय रे पोरा काय झालं कुठं काय काय नाही मग असं बिरमीच्यागत काय करतोय तुला काय खाल्लं होतीस काय नाही तेच की जरा इच्छा करतो कसला विचार हेच जेवायचं का लंघन करायचं अरे पण लंघन कराय काय झालं लंगनच करायचं तर सकाळपासून का आता होय अगं हे दुपारपासून पोटगत झालंय का अरे मेहनत चुकली म्हणजे दडपर आल्यागत होतोय अरे 2 घास कमी खा लंघन कराय काय म्हातारा झालाय खरंच भाऊजी कालपासून बघतोय मी तुमचं चलन तर काहीतरी निराळं दिसायला लागल्या थांबा काहीतरीच बहिणी तुझं एक अहो काहीतरीच कसं कालच आमोशा झाली नाही जेवा आता काय रे जाईच ना मग उगीच जुलमान कशाला पोटात टाकलो थांबा हा रुपा मला वाटलं तूच उडी मारली म्हणून तुम्ही उडी मारणार होता होय माझ्यासाठी जे धोक्यात घालणार होता भले नको घालायला अगं पुरुषासारखा पुरुष मी खरं असं जीवाला जीव देणार कोणीतरी भेट म्हणून आजवर मी वाट बघत आज तुमच्या रूपानं मला त्याची भेट झाली मला अंतर देऊ नका हे काय म्हणायचं मी तुमची सावली होऊन वावरे नाही तर मला आधी हे सांग तिथं दाराला कुलूप असताना तू बाहेर कशी आली
अगं हसतेस काय दार कसं उघडलं? अहो धान्य गडबडीत तुम्ही कुलूप तरी नीट लावलं होतं का? म्हणजे मी नुसतं धक्का लावला कुलूप खाली खाली पडलं. असं? ते बघा की. खरंच की. मग मी सांगितलं नव्हतं तुम्हाला. दादाला वाटत तू आता तसं लागत. काय किती आहे? काय नाही सगळं जास्त आहे की नाही? वेळ लागला आपलं बघावं काय झालं ते. नाही आहे की नाही आहे की सगळं कुलपाट की समजा. शिल्पा हे शिल्पा शिल्पा हे शिल्पा शिल्पा कोण आहे ग? मी गणपत सावताचा शिल्पाला तालमीत बोलवाय आलोय. असं बाय शिल्पा हे शिल्पा शिल्पा उठ. अरे उठ. अरे तालमीत व्हाय आले आज मेहनती जायचं नाही बाय. ठीक आहे झोप का काय? बर आईला कुस्ती जवळ आली आणि मेहनत का लागली चुकवायला? हा ते काय समजना बघ. रामोशाला कुठं खिळा मारा गेलतो म्हणून हा आणि तेव्हापासून असं करायला लागले. अशाला कुस्तीचा पावसा व्हायचा मरता. चल काय झालं शिल्पत्रा? नीरज मारणार नाही? नाही जरा टाकटाक जाऊन काय असं एकाएकी मध्येच कुठं उठून जाते म्हणायचं. त्याचे भानगडच समजा बघ. काय रे शिल्पा कुठे चाललाय आणि मेहनत मारायची नाही? जरा जाऊन येतो. मी खरं सांगू? सांग की. खेळा मारून आल्यापासून असा करायला बा. तसं बघायला गेलं तर गडी घ्यायसारखा बी दिसत नाही. तसं काय असतं तर थंडीचा बिन हातरावर पडला असता. आता सध्या आजारी पडलीच की. हे बघा त्यातलं काय बी नव्हतं. त्याचा रंग मला जरा अलीकडे निराळ दिसायला लागलाय. त्याला कुणीतरी नादिल्याने दिसतंय. वस्तात आमच्या मनात हीच पाल कुचकुचती आहे म्हणून आमचा ऐका. काय रे? आणि अशानं असं आहे म्हणते दादाच्या कानावर समजा घालून टाका. होय ती बी खरंच आहे. आणि ते म्हणायचं तुम्हाला कळत असतापैकी तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं का? बरोबर आहे तुमचं. समजी भानगड आपण दादाच्या कानावर घालूया. हे नाही दाराला कुलूप होत आणि मग तू आंघोळ कुठं केलीस म्हणायची? कुठं म्हणजे हिरीवर? हिरीत नाही पण हे दार कसं उघडलं? कशी? अहो कुलूप मोडल्या दाराला होतं. मी मागल्या दारानं केली. असं होय? तेच म्हणलं मी का कुलूप होत. मोर नका येऊ. नाही विसरतेपणे आलो. कोण आहे? मी आहे कागद. वस्तान तालमीकडे बोललोय लवकर. हा बर बर तू हो मोर. जातो बर. असं आहे म्हणता. अहो काय सांगायचं तिथं. आमच्या जीवाला तर लई चुटपुट लागून राहिली नाही. असा नादावला बिदावला असला म्हणजे कठीणच कठीण झाले म्हणा. अहो कठीण म्हणून काय म्हणतायचा? भलतेच कठीण होऊन बसलेला आहे. बरं काही कानवा बिनवा आत्तापासून तर काय आमच्या कानावर आलेलं नाही. त्याला विचारलं तर काही सांगायचं नाही. का? आणि आम्ही त्याला विचारायचं तरी कसं? मी सांगू जोशीदा चांगलं दूर वादाड द्या की. रे गणपा ते आता काय धाकलं पोर आहे होय. किती झालं तरी बरोबरीचा करता जवळचा भाऊ आहे. त्याला वादाडात द्यायचं दादा म्हणजे सोबल का? आणि चटावला असला तर होय पण अशानं काही तयार राहणार आहे होय. ते बघा विचारत आहे. काय दादा या शिरपतराव काय तक्रार ऐकतोय मी? कसली? ते वाचतात काय सांगतात? काय तालमीवर ध्यान आहे का तुझं? अलीकडे मेहनत बी करत नाही. बरं मेहनत सोडून मध्येच पुढे जातो. खरं सांगू का दादा अलीकडे माझी तब्येतच ढासळगत झाली.
कशानं काय झालं? हेच की सगळं तंत्रच बिघडलंय. हे बघ श्रीपती, कुस्ती 8 दिवस राहिलेली आहे. गावच्या इतिचा प्रश्न आहे हो. काय कमी जास्त झालं तर गावचं नाक कापलं जाईल. श्रीपती, वस्तात काय सांगतात ते ऐक. मानाची कुस्ती आहे, जरा मन लावून जिद्दीनं मेहनत कर. आम्ही तुम्हाला सत्रांदा बोलणार नाही, पण मेहनतीत कसूर झाली आम्हाला चालणार नाही, सांगून ठेवतो. बरं वाटतात, ध्यान ठेवा. बर बर, चला मेहनत करूया. एवढं घाबरायला काय झालं? कुठीच बाई, कुठीच बाई? काय बोलताय राव? खुलं कशा आलं? एवढं मोठं दाराला कुलूप आणि आज बाई कशी असते? आई शपथ बघितली. असं म्हणतो? आणि तुला दिसली का भास आला? अहो डोळ्याने बघितली. असं पहिल्यांदा गाणं ऐकून मी म्हणलं कोण गात बघाय गेलो. हाय सांगराव, मधल्या दारातनं बाई फटकन निघून गेली. अरे पण तू तिला बोलावून बघितलीस का? बोंबला माझी पाचाव दारण बसते. काय बोलतो मारता? म्हणजे आमच्या गतीन तुला बी भास झाला म्हणायचा? हा? तुम्हाला बी दिसली? दिसली? या 8-15 दिवसात असं चिंता व्हायला लागली. वय वय त्या पलीकडल्या मळ्यातले लोक बी सांगतात कवा रातचं कवा पहाटेचं दिसते. तो बायशाचा रावशा सांगत होता की त्याने 3दा बघितली इथं. एकदा तर रातचं हिरीतनं आंघोळ करून बाहेर पडली. होय, पांढर पीक लुगडं नेसल्यानं डोकीचं ग्लास मोकळे सोडल्या. काय ते काय सांगतो मला फुटवटी भरायला लागली. इकडे ये, इकडे ये की. अगं कुठे आहे तू? काय हलते काढून टाक पांढरं. काढून टाक, मला घ्या वाटते. सांगतो की तुला एक गोगलं माझ्या अगं माझी थंडी जाईल तू असं का माझ्या अंगावर पडतं त्याला. माझी थंडी जाईल तू असं कर माझ्या अंगावर तरी बस आता. आमच्या पानावर या लागले त्यातलं काय खरं आहे? आणि थंडी पण यायला लागलाय म्हणा. पण तुला माझी काय झाल्या कुठं म्हणायचं? काय सांगू बाई, अगदी झपाटल्यावरच करतात नव्ह का? चिरपट नावाचं खोपी सहज म्हणून गेलं होतं. आणि काय एक बाई दिसली आणि गरम झाली. सांगू बाई, होय, पांढरू पातळ नेसलेली, गॅस मोकळं सोडलेली. ते बघून आल्या घरनं थंडी कापानं फडफड लागलं का? होय हेच म्हणायला लागले. काय कधी बांधाव दिसते, कधी वावरात दिसते. बरं का भीमाबाई, कालचीच गोष्ट. मिरचीच्या तोड्याला पारूबाई बोलवायला आली ती, पण मी कशी जाऊ? ह्याचीच बैदावून बसायची. होय की वली बाळांची तू 2 महिन्याची नाही गेली तेच बरं झालं बघ. अहो उठा. कोण आहे? अहो मी हाय. काय झालं घाबरायला? 4 लोटची तेवढं. 4 लोट दिवसाला कशा काही भीती वाटते? कशाची भीती वाटते? हात करा पुढं. काय तांडा हे देवरुषाकडनं तुमच्या दंडात बांधते. वैरण नाग्या, काय चालवलं हे? कुठला देवऋषी काढलाय आणि काय खंडी पिटवल्या गावात? आता बाबा आम्ही काय खंडी पिटवतो? वय का आम्ही 12 महिने असतो आम्हाला काय नाही. तुला थोडी बाई दिसली वय? अरे कोण जवान का रूपवान म्हणायचं तू? तर मिरच्या काढायच्या आम्हाला गावात बाई मिळाल्या झाल्या. चांगली जाहिरात केली बघा. सगळं गाव बोलतंय, आम्ही काय बोलतोय? काय बोलतोय गाव? सगळं खेड्या नाग्याच आहे. खेळ मारल्यापासून जिथं तिथं बाई दिसायला लागली आहे ना. अहो काय म्हणतात हे? त्याला काय विचारताय? तुम्ही थोडं मेहरबानी करून आपलं तोंड पण ठेवा. एवढंच सांगायला आलो तू. जातो मारू कशा पाहिजे त्याचा? काय दहीपाट उतारा जरा खोपी जवळ नेऊन ठेवा. मिरच्या तोडायला कशा बशा 4 बायका मिळाल्या.
तुम्ही जरा जातीनं लक्ष ठेवा बरं. बर. राम राम दादा. कोण वस्ताद? या या. सगळं मिळून आलाय. आलो विचारायला. बसा बसा. काय कुस्तीचं काय करायचं? म्हणजे आधी काय झालं? पहिला धडा पुन्हा विरोध बसलाय की म्हणजे त्याच्या वागण्यात काही फरक नाही. मागील अंकावरनं पुढे चालू. अहो दादा काय सांगायचं, आजकाल त्याचं तालमीवर ध्यानच नाही. गाड्यावर आला तर ठीक, त्याच्या गावचं नाक आपलं जाईल. बरोबर आहे. म्हणून म्हटलं सगळी जण मिळून एकदा तुमच्या कानावर घालावं, नाही तर ती कुस्ती रद्द करावी. कुस्ती का रद्द करायची? एवढा खुराक चाललाय तो काय फुकट होय? नाही तर गावची नापच किती जाईल. पण कशी होऊ देईल? आता मी त्याच्याकडे बघतो. आणि वाजता तुम्ही त्याला अजिबात ढिला सोडू नका. मी त्याला घरात चांगला दराडा लावा. त्याची काही काळजी करू नका. तर मी त्याच्यावर देखरेख ठेवतो. कुस्ती होणार म्हणजे होणार, मग काय हरकत नाही. काय वाजतात झालं ना मला सारखं. बस आता शिरपाने कुस्ती मारली म्हणून समजा. जय बजरंग, जय बजरंग, जय बजरंग, जय बजरंग, जय बजरंग. बरं आता दोन्ही पैलवान लांगा बांधा बघू. शिरपतराव बांधा लांग. शिरपती लांग बांध. आणि हे बघ तिची हात तुरी सांभाळायची. जरा दमाने घ्यायचं. लय बी घ्यायली करू नका. नाही शिरपती, अरे काय झालं? अरे लांग आहे म्हणते ना. दादा दादा हे कसं करतोय बघा. काय झालं? शिरपा नाही ते सोड नको. गुमान लांग बांध बघू. नाही दादा माझ्यानं खेळणं होणार. खेळणं होणार नाही? अरे मग काय यावयात मी लांग बांधू? अरे साऱ्या गावाच्या बुडा तुझ्या हातात आहे. साऱ्या गावात तुझ्यावर आखावून बसलाय. त्या गावाला तोंड टाकवायला जागा तर राहील का? नाही पण माझ्यानं खेळणं होणार नाही. अरे पण का? मला चक्कर आल्यागत वाटत. कुणीतरी उचलून टाकल्याचं होते मला. शिरपा अरे तुझं नाव पुकारलंय. मैदानात उतर. पडलास तरी हरकत नाही. अरे घाबराय का बांगड्या भरण्यात? नाही दादा माझ्यानं खेळणं होणार नाही. अरे बोल की. अरे बिंदू ठेवायचं का? शिल्पा काय लहान बांधायला तयार नाही. तेव्हा आमचा बापू पैलवान बिनजोड. जेवता का ना? वाडा खास पण काय जायचं खाऊ. कुणासाठी उपाय करायचा? आता तरी माझं ऐकता का? काय? भाऊंच्या गळ्यात लोढणं अडकून मोकळं व्हा. आता लागला का तुम्ही शाळा शिकवायला? असं कानामागं टाकू नका. माझं ऐका. होता होईल तर लवकर भाऊजींचं लगीन उरकून घ्या. नाही तर काय म्हणते त्यातली गत व्हायची. समजलं. मग ठरलं नव्हतं सारं. आता तुम्ही म्हणताय ते सगळं कबूलच केलंय की आम्ही. आता काही कसरच राहिली नाही. आणि मग काय ठरवायचं? काय होय मग आता मुतूर बघा आणि याद्या करून रिकामा म्हणजे झालं. होय उगाच आमनीवर कशा टाकायचं. होय परवाच पोरच मुहूर्त आहे. तो धरूनच ताजू टाकून मोकळं होऊ. काय हाताला धरा. नमस्कार करा. तुम्ही हाताला धरा आणि उठा. प्रत्यक्ष आला.
काय रे पोरा, काय झालं? कुठं काय काय मग खाकी पडलं का? झाडच आहेत म्हणजे जवळ आल्यावर तोंड मिटते. गप का बोल. काय बी बोल. जीव कसा कुतमरला का झाले. कशानं? सुखानं. खरंच माझ्या सुखाला कोणाची दिष्ट लागणार नाही ना. दिष्ट काहीतरी बोलायचं नाही. मला माझ्या अदृष्टाची भीती वाटते. सदोदित कानात कुठून तरी घंटा ऐकू येते. कसले तरी चाहूल लागल्याचा भास होतो. आणि असं वाटतं जे लाभलंय ते असंच राहील, जे गावलंय ते गमावणं नाही. चले येडी कुठली काय काय तरी आपलं तस्करीन बसायचं. आता काय कुठं कुठून झाला ते इतक्याने. आणि गावात कधी आलाय? अरे आता येतो येत की. अरे जरा मामाकडे गेलतो. मामाकडं म्हणजे कोल्हापूरला म्हणा की चांगली मजा बिजा केली असतो. आता जाऊन दुसरं काय करायचं. गावात काही नवं जुनं फार गावची आबरू जायची पाळी आली. कशी अहो ते शिरपा पैलवान बरं जत्रेच्या मैदानातून गेला किंवा कुस्तीच्या मैदानातून पळून गेलं आणि पंचांनी बिनजोड ठरवलं त्या बापसाहेबाला. काय सांगायचं तुम्हाला? असं घडलं कसं? आता घडलं कसं ते शिरपा पैलवान सगळी चित्तर कथा सांगतो नंतर तुम्हाला. काय होत
गॅस किती वाढले कापून घ्यायचे गॅस अरे का फॅशन आहे ती. काय त्या गलमीच्या वाढल्या त्या गलमीच्या आहेत. अरे का फ्रेंच कट म्हणतात त्याला. मला काय तुला काय कळायचं गावातलं नावगंड त्याच्या मार्फत असं कसं मागणी वाड्याकडे येतो की बसू माझं असं लगेच. तुला दांडगी नाही म्हणजे आता नको मागणी लवकर लवकर येतो अगदी अगदी चलो. सरकार नाही एक विचारू काय म्हणतो अरे विचार की. नाही आता तुमचा किती आकडा झाला असेल म्हणतो कशाचा आपल्या याचा हो अर्ध्याचं कोणी काय टिप्पण विप्पण ठेवलंय का काय. का नाही डायरेक्ट नोंद असू द्यावी सालाच्या सालाला हिशोब कळतोय आपल्याला हे बघ तसं बघायला गेलं तर वयाच्या 10व्या वर्षी मी या क्षेत्रात पाऊल टाकलंय. अरे आता तवापासून मोजणी करायची म्हणजे आतापासून किती रन काबीज केले याला काही दाद नाही. का एक दिवाणजी ठेवायचा आपल्याला कळतंय सालाच्या साला की अमुक एवढा आकडा झाला अरे ती वैजाळची चंद्री काय म्हणते बस का आहे का गावात. तुम्हाला अजून माहितच नाही म्हणायचं नाही लगीन झाले नांदाई गेली हो नांदाई जाते खुशाली तर रावा आणि ते वळत या माझ्या गावा आणि ती बापशाची परबी अहो तिचा लय कालवा झाला हो. हा ना मध्ये कुणावर पळूनच गेली म्हण आणि सरकार खरं सांगू का मला तुमचा डाऊट आला मी म्हणलं तुम्ही आणताय मुंबई जाऊन तिला कसली मुंबईने काय मर्दा का ते म्हातार सारखे डबल बॅरल बंदी करून हुमरा बसलेला असतंय कुठे सांदा गावात नाही. सरकार तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगतो कोणची. हा ना ते आपला शिरपती पैलवान बर ते कुस्तीत का पडलं म्हणता. अरे मेहनत कमी केली असं त्याने बी एक पाखरू आणून ठेवले खूप असं होय की आणि काय सांगायचं राव असं गोजीवानं पाखरू आहे बघा असं हा ना म्हणजे बघाय पाहिजे म्हण की. बघायला पाहिजे म्हणजे काय तुमच्या सारख्याने बघितलंच पाहिजे असं गोरी पान आहे आज पान खाल्लं तर 2 दिवस लाली राहते बघा कवा धावणार कवा जावणार जाऊ की असं सांच्याला खूप येऊ द्यायचं आपलं सहज आलं का जायचं आपण काय म्हणतात तुम्हाला तर माहितीच आहे म्हणा गाल करायचं नागो अरे नागो कोण आहे मी भुजंग. उठलं का काय त्याची कोण आले बघा कोण आहे बघा घरात नाही म्हणून अरे नागो अरे मी आलोय रोड हे बघा तुमच्याकडनं आल्या घरनं घुंगट घेऊन पडल्यात बघा की होय जेवायला बी उठत नाही. उठ कोण आहे बाबा उठ की. सरकार होय खरं सांगू सरकार माझ्या पायातला तर अगदी वारा गेलं झालंय बघा. मी बी भांबालेवाणी झालोय तर काय ते उलगडा झालाच पाहिजे. बघ काय आपण असं करूया काय तिच्या बाला बळीरामला भेटून घेऊया. चांगलं आहे घेऊ जा भेटून अरे काय भेटून कसं आपण दोघं जायचं तर रोड मला जरा कणकण आल्या झाले कणकण. अरे खरं सांग की भीती वाटते म्हणून. हे बघ का भीत मी आहे की सांगत तुझ्या तर असं म्हणतो कापडा उठ जाऊन येतो आता उठ की. राम राम सरकार राम राम. काय सरकार आमच्या रूपाला घेऊन गेला ते तिकडेच होय नाही म्हणजे आमच्या पोटा पाण्याचं काही बघायचं का नाही. असू द्या राजा राणी मजेत असते म्हणजे झालं काय हो नाही बळे तुझा काहीतरी घोटाळा होतोय. कळलं नाही नाही अरे सगळा फच्चा झालाय. त्या रात्री ती आमच्या हातातून निसटली खोली बाहेर पळाली आणि काय अरे मी बी तिच्या मागावर होतोच. एका तळ्याच्या काठाला गेली आणि म्हणाली पुढे इशिरा तर तळ्यात उडी टाकून जीव देईन. मग तिला पाण्यात उडी टाकून जीव दिलाय. नाही सरकार तिने तुम्हाला चकवलं पोहायला येणारा माणूस पाण्यात उडी घेऊन जीव देत असतो. पोहायला येत होत. पूर आलेली नदी पार करत होती ती. मी पवायला शिकवलं होतं तिला. लाग्या चल. आईला नाग्या काय हो अरे चांगलं पवायचं असं एकदम चकमा दिला किती ना आम्हाला. आमच्या तोंडाला फीस लावला की होती नाग्या काय ती
मला वाटतं ती एकलीच असेल खोपीवर. म्हणजे खोपीवर दुसरं कोण नसेल. हा त्यानंच घ्यायचा विचार आहे आमचा. तुझा काय विचार? घेऊया की त्यानं. हा तू कुठं थांब इथं. अहो, इथं काय थांबून करू आता. रात असलं चाललं तरी मोजत बसू. एकटा काय करू असं काय करताय तुम्ही? होय का? हं? अरे बसल्या बसल्या झाडाची पानं मोजती. हे येतोय असं ए नाग्या. काय हो? अरे जाशी बिची ठीक आहे. थांबायचं. हो हो मोजत बसतो ना. काय? झाडाची पानं. हा हा. काय रुपाबाई कोण तू? ओळख विसरली का काय एवढ्या? ओळख? आपलं जुनं नाट्य ते घरात नाही, बाहेर गेलेत. असं? मग जाऊ द्यात की. का आलात तुम्ही? मी म्हटलं भेट तरी घ्यावी, बघावं कसं काय चाललंय ते. बाकी पाहुण्याची तेरे चांगले बरं का तुमची. तुम्ही आता इथे जाता का? जाऊ. जरा काळीश पिठी देता का? एकदा सांगितलं ना जा म्हणून, काच नाही. अच्छा वा हे रुपा. बर भेटू पुन्हा. हो 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 राम राम भजनराव. काय इकडे कुठं वाट चुकल्या मला? तुमच्याकडे चालतो. काय काम काढलं? नाही म्हणजे आमदा ऊस कारखाना घालला का कसं विचारायला? खुलं काय राव, काय गुळाला भाव आहे? घरीच गाळायचा. घरीच गाळ मग. बर ये तुम्ही. हा नाही हो चाय घेऊ जाऊ. जास्त साखर विकत नाही. चहा नका आता जातो. बर हे बघे 2 रुपये. म्हणलं बरं कुठपतूर अंतर कापले. अंतर? अरे कशाचं अंतर काय मर्दा? आज नुसता श्रीगराच्या काढायचा प्रयत्न केलाय. काय झालं? काय झालं? अरे अजून तिथं तेगार गेला दिसत नाही. काय म्हणता? तर नाग्या आपण बी ठरवलंय तर चांगला नक्षा उतरवायचा. त्यावा किती केलं तर तमाशात नसणारी पोरगी ही आमच्या गावातून वर आमाची डाफात या. तिला ठाऊन आहे भुजंग आहे भुजंग. चांगला फडा काढून ठणकंड असल्यावर तिला कळल. हे भारे चावली पाहिजे. काय भाषा चावून लागतं या. हवा मत खायला पाहिजे रे. हवा मत तुझ्या बाल काम करायचं बरं म्हटोबा. काम कोणी करायचं? चल चल बारा पडतोय बघ. बारा पडतोय सावळ असतो तुझ्या. हिला फुकटला खायला पाहिजे. नाग्या काय हो? कोण रे? अहो आपला चंदर पैलवान ना बघा. शंकर पैलवान? तर बघा ना काय गडी होता आणि काय झाले. तर मी म्हणतो नाग्या असं कसं काय झालंय? अहो त्याच्या बायकोनीच त्याच्यावर करणी केली. बायको ना? होय बायकोनं अशा कामात लई पटायत बघा. अहो काय सांगायचं कोकणातून तिने नार आणून ठेवलाय देवाऱ्यात म्हणते ना लोक. मला माहित नाही. आणि काय सांगायचं करणी करती चेटूक करती भानामती सुद्धा करते. भानामती करते? होय ना. नाग्या काय नाही चल. लवकर बोला. होय उगा झाडाची दमणू न ग. होय होय तुझा काय आहे? लिंबू घे. उदे आंबे उदे उदे. कोरल्याची शास्त्र वगैरे बरंही तसं काम झालं. अजून कसं काय बघ. देवा सरकार आल्या साकडे घालायला. काय साखर आहे? काय नाही देवा यांची कोंबडी आणि दुसऱ्याने डाळून ठेवली. हो दुसरं काय नाही त्याचं काहीतरी जरा नाही का हो? तुमच्या कानावर आलं का? काय? भाऊजींच्या घरात भानामतीचा खेळ सुरू झालाय म्हणून. वाढलेल्या ताटात दगड माती सुया. हे बघ दगड माती तुझ्या कोळशी मला काही सांगू नका. ते तुम्हाला तोंड बघायचं नाही त्याच्याबद्दल काही ऐकायचं नाही. आपण असं कसं? सांगितलं ना मग काढू नका. राम 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 राम. या अंगात हलचाल होय.
नव्ह का? श्रीपतराव तुम्ही नाही इकडं? नाही यांच्या घरात जरा गोंधळ होता की नाही जरा ते झालं व्यवस्थित. घरी पोचवायला येऊ काय आमुष आहे म्हणून म्हणतो दुसरं काय नाही पण जोडीला असलेला बरा एकटाच जातो. अरे सांभाळ ना हो. काय ना घ्या झालं का काम? झालं की रुपा 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 मी काय विचारते त्याचा नीट जाब दे. कोण आहेस? तुम्हाला एकदा सांगितलं ना मला कसलाच लागा बांधा नाही तर सांगू तरी काय तुम्हाला. मला कोणी असतं तर तुमच्याकडे आले असते होय. आता कुठे गेली तीस? घरात एकटीलाच भ्या वाटायला लागला म्हणून थावर जाऊन बसले होते तुमची वाट बघत. घरात अंधार का? दिवा का पेटवला नाहीस? लावला होता गेला असेल वाऱ्यानं. दाराला कडी का घातली नाहीस? अहो कडी लावायला मी कुठे लांब गेले होते. दार आपोआप कसं उघडलं? उघडलं असेल वाऱ्यानं. माझ्या मागाशी गुपचूप काय येऊन उभी राहिलीस? तुम्ही असं भेदालगत करायला लागला मग मीच थांबवून गेले. मला काही समजून असं झालंय तुम्ही असं काय विचारायला लागला? असं सांगतो की राम राम सरकार. काय दाढी बिडी काय? हे दाढीचे इकडे काय रो बघ. काल आपण लावलेला सुरून पेटलाय का नाही ते बघून तरी येशील. ताबडतोब कामगिरी निघतो आणि नसल पेटलं तर मी लावतो की काढ वळ लवकर. चोळवेळ भरून घ्या. थोडी काफी करून देते. घ्या म्हणजे जीवाला बरं वाटेल. नका मला. नाही पण थोडीशी नका म्हणलं ना. कोण आहे? मी नागे. काय 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 हातून काय धरले? काय नाही कालपासून काटाच मारून आला का झालंय अंगावर. असं म्हणताय? वैद्य विद्याला तरी दाखवा तब्येतीच्या आहे करणं बरं नाही ती. तेच विचार आहे. काय दाढी म्हणजे लय वाढली घेऊ काय करडू नगर जात असं म्हणतोय. जरा ते वैद्याला दाखवा लय दर्शन झाल्यासारखं वाटतंय. काय रे नाही सरकार अगदी जाम हबकलाय बरं का. जी मात्रा चांगलीच लागू पडल्या म्हणते. बरो म्हणजे काय पण ते ह्याच्यामध्ये काय करताय? त्याचा कामगिरी तर होती की आधी. नंतरच करायचं म्हणता एकदम म्हणतात. नाही म्हणजे इंग्लिश कट करतो. राम राम काका. राम राम राम. श्रीपती होय. काय रे तब्येत अशी काय झाली तुझी म्हणायची? काय नाही हेच की 2 दिवस झालं सांचा काटा मारतोय. रात्री झोप लागत नाही. थंडी वाजून आले का तू? रस्ता माझ्याकडे यायचं नाही का? औषध दिलं नसतं का तुला?
त्याची अशी हेळसांड करणं बरं नाही. चल बघू माझ्या बरोबर. चल चल सबब सांगू नको. चल चल. हा बरं का श्रीपती, पुढे आहे ना, हे गेल्याबरोबर ताबडतोब पाण्याबरोबर घ्यायचं. भरपूर पाणी प्यायचं. या 3 पुढे आहेत ना, त्या 3-3 तासाच्या अंतराने घे. पाणी भरपूर. हा हे काका एक विचारू का? विचार ना. जगात ते पिशाच भूतकेत आहे म्हणत्या, ते खरं? खरं म्हणजे काय? इंग्लंड अमेरिकेसारख्या देशात सुद्धा त्याच्याबद्दल आता संशोधन चाललंय म्हणे. न पर माणसाने त्याला रूप घेता येतं. हो, कोणत्या रूपात ते भेटू शकतं? ते खरं, पर माणूस आणि भूत ह्यातला फरक कसा कळायचा म्हणतो? त्याचं असं म्हणतात, भूताच्या पावलाची ठसा आहेत ना तसे, हे नेहमी उलटी उमटतात असं म्हणतात. शिवाय अग्नीपासून त्याला कसलंही भय नसतं. मुख्य काय, अमावस्या असते ना, त्या दिवशी मूळ ठिकाणी जातं अशी त्याच्याबद्दल काही चिन्ह सांगितली जात. का रे, हा प्रश्न तू का विचारलास मला? काय नाही, आपलं सहजच. बर जाऊ. म्हणजे ठसे उलट उमटता म्हणतात, आणि अग्नीपासून त्याला काय भय नाही, आणि अमावास्येला ते मूळ ठिकाणाला जातं म्हणता. पावलं उमटतील? अहो आताच सारवलं मी ते. बोलू नाही का? भूताच्या पायाचे ठसे उलटे उमटतात. रूपा, हे रूपा. काय हो? असं काय बघता समाजाकडे? नाही, तू आता इकडे गेली होतीस ना? मी नाही ना, मी परड्यात गेले होते. का असं काय विचारलं? भूताला अग्नीनं भासत नाही. काय उतारा, तुमच्या जीवाला बरं वाटत नाही ना म्हणून. भूताला अग्नीनं भासत नाही, अग्नीनं भासत नाही. तुझा हात भाजला नाही? नाही का? निकाल एवढं रस्त्याशी तर हात भाजला नाही? अहो, बायकांच्या स्वयंपाक करताना आगीला सरावलेला असतात. तुमचा माझा सारखाच बरं. तुम्हाला असं काही विचार? हा नाही काय नाही. पिशाच अमावस्येच्या दिवशी आपल्या ठिकाणी जातं. पिशाच अमावस्येच्या दिवशी आपल्या ठिकाणी जातं. पिशाच अमावस्येच्या दिवशी आपल्या ठिकाणी जातं.
क्या झालं तुला? अरे मग ठीक आहे, घेऊन मी तुझ्या समोर उभा आहे. नका होतं बोलू. असं नाही ते भरतीच कोणी भरवलं तुमच्या मनात. मी तुमच्यासाठीच उत्तर घेऊन आले होते ना. तुझ्या मूळ ठिकाण सगळं कळलं का मला? सगळं औषधाच्या नाते आपल्या मूळ ठिकाणाला जाते. तशी आज रात्री ती येणार असं म्हणतात मग? अहो यायलाच पाहिजे. मग मी स्वतः तिला सांगितलं, म्हणलं शिरपतीला बरं वाटायचं असेल का नाही, तू स्वतः एकटीनं आमोशीच्या रात्री 12 वाजता उतारा टाकला पाहिजे. म्हणजे काय कुठं? आता काय तू का मग उतारा ठेव. अरे त्याच्या म्हणजे आधी जून गुंगार त्याला म्हण किती ना काय कसं समजायचं कुणाला? बघतोच जातीय कुठं. म्हणजे वाड्यातल्या आपल्याला दिसते. चल. हो सरकार. आत आपल्याला दिसते. चल गप गुगळून माघारी फिरा. या जागेनं लई बळी घेतला. काय करताय? सोड रे. अहो मी तो उभा आहे. काय आज झालं तर मोठ्याने ओरडा बोलली.
भुजंगराव. होय मीच. त्यावेळी तळ्यात उडकून मला थकवलं होतं काय? आता कुठं जाशील? का माझी पाठ असली कंच्या जन्माचा दावेदार आहेस तू? दावेदार? अरे हात खाण्यासाठी एवढं सगळं नाटक असलंय मी. नाटक? हा हा नाटक. काय काय रामायण घडलं तुझ्या घरात? ते का आपोआप घडलं? कसं तुझ्या नवऱ्याला खोळ करून सोडलं? अरे असल्या तर नाटक आम्हीच असलं होतं. हा हा तू मला हजाय कोण आहे? रूपा. रूपा तू? सरकार चुकलं माझं. मला माफी करा. मला माफी. तू इथं कशी? तू तर धावत्या गाडीत उडी घेतलीस ना? होय, पण माझ्या दुर्दैवानं मी जगले. सरकार 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 मला पत्रात घ्या. मला पत्रात घ्या सरकार. हे तू खरं बोलतेस? अगदी खरं. अगदी खरं? तुमच्या काय शपथ. सरकार मला कळून चुकलं. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं त्यानंच माझे असे धिंडवडे केले. आणि बी एक कळून चुकले. काय? तुमचा माझ्यावर जीव असल्याशिवाय तुम्ही तरी एवढा जीवाचा आटापिटा का करशील? सरकार सरकार मला आपले म्हणा. मला आपले म्हणा सरकार. म्हणाल रूपा चल, घाबरू नकास. अगं आजपासून हे घर तुझं आहे. बस इथे बघ, मला भुजंगराव म्हणतात. काय काळजी करू नकास. तुम्हाला काही समजलं का? काय ते? फार उशीर केला. फार उशीर.